लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्यापासून. तर आता इथे जीवा म्हणतो विषय हा आहे नंदिनीची निर्दोष सुटका करायची. पण ती करायची कशी असं म्हणतो आता जीवा. तर आता काव्या म्हणते आपल्याला काहीतरी ठोस पुरावा नक्कीच लागणार असं म्हणते आता काव्या. आणि ताई पिहू आपला पुरावा होईल असं वाटत नाही असं म्हणते आता काव्या. हो एक्झॅक्टली असं म्हणतो आता जीवा. आणि आता तो नालायक दीपक त्याला पण पुरावा म्हणून नाही आणू शकत असं म्हणतो होता जीवा. पुरावा शोधायला काहीतरी धागा शोधायला पाहिजेत असं म्हणतो होता पार्थ. काहीतरी धागा नक्की सापडेल असं म्हणते आता नंदिनी. कारण कुठलाच क्राईम 100% परफेक्ट नसतो. कुठला तरी तुकडा मागे राहतोच जो आपल्याला पुराव्याकडे लीड करतो असं म्हणते आता नंदिनी. करेक्ट. लीड काहीतरी लीड सापडायला हवं असं म्हणतो आता पार्थ. पण कुठनं शोधायचा हा लीड असं म्हणते आता काव्या. तर आता काहीतरी डिस्कस करत असतात चौघे पण. अरे अरे किती चर्चा केली तरी आपल्या हाती काहीही लीड लागलेला नाही आहे असं म्हणते आता काव्या. जणू सगळे रस्तेच बंद झाले असं म्हणतो आता पार्थ. तेच तर असं म्हणते आता काव्या. फिरून फिरून परत तिथंच अडकले आपली गाडी असं म्हणते आता काव्या. तर आता जीवा म्हणतो गाडी रस्ता लीड सापडला असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते काय काय बोलताय तुम्ही जीवा. एक मिनिट तुला आठवतंय का लग्न मंडपात परत येत असताना माझा ऑलमोस्ट दीपकच्या कार सोबत ऍक्सिडेंट झाला असता. तेव्हा त्याच्या कारचा ड्रायव्हर खाली उतरला तर त्या बाईचाच भाऊ असतो तो तर त्याला सोडलेला असतो. जीवा काय मारताय कशी गाडी ऍक्सिडेंट झाला असता तर असं म्हटलेलं असतो ना जीवा. ते सगळं आता त्याला आठवतं. सॉरी सर गाडीत पेशंट आहे सॉरी सर असं म्हटलेला असतो तो माणूस. हो असं म्हणते आता नंदिनी. बरोबर बोलताय तुम्ही हे. म्हणजे हा माणूस दीपक सोबत सामील असणार आहे असं म्हणतो आता पार्थ. म्हणजे तो दीपकचा साथीदार असणार असं म्हणते आता काव्या. हा साथीदारच आपला लीड आहे असं म्हणतो आता जीवा. आता हा साथीदारच आपल्या कामी येऊ शकतो. पण हा सापडणार कुठे असं म्हणतो आता जीवा. तर आता तो माणूस हॉस्पिटलमध्ये बसलेला असतो. ताई माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना असं म्हणतो. नाही नाही बाळाला काही होणार नाही त्यावर सर्जरी सुरू आहे ना. आपलं बाळ लवकर बरं होईल. तू नको रे काळजी करूस असं म्हणते ती बाई. ताई खूप टेन्शन येते असं म्हणतो तो. डॉक्टर असं म्हणते ती बाई. माझं बाळ ठीक आहे ना सर्जरी कशी झाली असं म्हणतो तो माणूस. काय झालं तुम्ही का बोलत नाहीये काय प्रॉब्लेम तर नाही आहे ना असं म्हणते ती बाई. काय बाळाचं बरं वाट तरी नाही झालेलं आहे ना असं म्हणते ती. नाही बाळाला काही नाही झालंय असं म्हणते आता डॉक्टर. पण सर्जरी फेल झाली असं म्हणते आता ती डॉक्टर. म्हणजे बाळाच्या जीवाला काही धोका तर नाही आहे ना असं म्हणत होता तो माणूस. आता काही सांगता येणार नाही. बाळाला आम्हाला परत पेटीत ठेवायचं आहे. बाळाची प्रकृती खूप सिरियस आहे. पुढचे 24 तास बाळासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत असं म्हणते आता डॉक्टर. 24 तास असं म्हणतो आता तो माणूस. 24 तास सांगितलेत डॉक्टरनी. यात माझं बाळ कसं बरं होईल. तर आता नंदिनी म्हणते मी सांगते आपण त्या साथीदारापर्यंत कसं पोचायचं ते असं म्हणते आता नंदिनी. कसं असं म्हणतो आता जीवा. दीपकच्या मदतीने असं म्हणते आता नंदिनी. काय असं म्हणत होता जीवा. दीपकच्या मदतीने काय बोलतेस तू असं म्हणत होता जीवा. ज्या माणसामुळे तू चक्रव्यूहात अडकलीस त्याच माणसाची आपण मदत घ्यायची. अजिबात नाही अजिबात नाही असं म्हणत होता जीवा. अहो जीवा माझा ऐका तरी असं म्हणते आता नंदिनी. अहो त्या दीपकचा आता विषयच नको असं म्हणत होता पार्थ. नाहीतर काय नंदिनी ताई तू हा विचार करूच नकोस. त्या नालायक दीपकची मदत नकोय ग आम्हाला असं म्हणते आता काव्या. तुला उल्लू बनवून गेलाय तो आणि कसं काय तुला कळत नाही असं म्हणते त्या काव्य. आता आपण त्याला मूर्ख बनवूया असं म्हणते आता नंदिनी. आता हा दीपकच आम्हाला त्याच्या साथीदारापर्यंत घेऊन जाईल असं म्हणते आता नंदिनी. अहो ऐका ना माझं जीवा असं म्हणते आता नंदिनी. कसं म्हणतो आता जीवा. सांगते असं म्हणते आता नंदिनी. तर आता नंदिनी सांगायला लागते सगळ्यांना कसं काय करायचं ते म्हणून. ताई अगं मस्त डोकवलंस का तू. एक्झॅक्टली खूप छान प्लॅन आहे असं म्हणतो आता जीवा. हा प्लॅन नक्की वर्क होईल असं म्हणतो आता जीवा. आता वेळ नको वाया घालायला पटकन आयडिया एक्झिक्यूट करूया असं म्हणतो आता पार्थ. तेवढ्यातच आता कामवाली बाई येते. मी बघतो असं म्हणतो आता पार्थ. तर आता ती कामवाली बाईच असते. झाडू घेऊन आलेली असते. ताई झाडू पोछा करायचा होता असं म्हणते ती बाई. तर आता जीवा म्हणतो अशा ताई तुम्ही थोड्या वेळाने आल का. नाही नाही त्यांना करू देत त्यांची कामं असं म्हणते आता नंदिनी. आपल्यामुळे त्यांची कामं नको थांबायला. बरं आपण एक काम करू. आशाताई तुम्ही काम करा. आपण आमच्या रूममध्ये जाऊन बोलूया ना असं म्हणते आता काव्या. चला. तर आता मंजू बरोबर ह्या काव्या पार्थ जीवा नंदिनीला पारच्या खोलीत गेलेलं बघते. ही चौघं एकत्र काय करतायत असं म्हणते आता मंजू. नक्कीच काहीतरी गडबड आहे. वसुताईला जाऊन सांगायला पाहिजे असं म्हणते आता मंजू. तर आता इथे वसुआत्या आपल्या रूममध्ये असते आणि आरशात बघून म्हणत असते त्या नंदिनीला हरवल्यापासून तिला तोडल्यापासून माझ्या चेहऱ्यावर जरा जास्तच ग्लो आलाय नाही का असं म्हणते आता वसुआत्या. तर आता रम्या म्हणते काय असं म्हणते आता वसुआत्या. ए मुली कसला विचार करतेस तू एवढा. आई आपण आपलं जिंकणं खूप लवकर सेलिब्रेट करतोय असं नाही वाटत आहे का तुला असं म्हणते आता रम्या. तुला का वाटतंय असं असं म्हणते आता वसुआत्या. आपण असा कुठला पुरावा पाठीमागे ठेवलेला नाही आहे ना. तो नंदिनीला सांगू शकतो आणि
नंतर आपल्याला ती परत अडकू शकते असं काही आहे का असं म्हणते तर रम्या. तर आता वसुत्या म्हणते असं काही नाहीये. जास्त विचार करतेस तू रम्या. असं नाहीये आई. मला ना राहून राहून सारखं असं वाटतंय की नंदिनीच्या हाती काही लागलं तर, तिने आपल्याला अडकवलं तर, कारण आपण तिला एकटं पाडू शकलो नाही आत्ता आई. पार्थ, जीवा, काव्या सगळे तिच्या बरोबर आहेत. त्याने मिळून काहीतरी केलं तर असं म्हणते तर रम्या. असं काही होणार नाहीये ग रम्या. अगं नंदिनीला खांद्या देण्यापलीकडे तिच्यासाठी काही करू शकत नाहीत असं म्हणते आता वसुहत्या. जीवा नवरा म्हणून आणि पार्थ मित्र म्हणून तिला फक्त खांदा देऊ शकतील. अगं उलट ते तिला सांगतील की वसुहत्याच्या नादाला लागू नकोस, कारण आपल्याकडे कुठलाच पुरावा नाही आहे असं म्हणते आता वसुहत्या. तेवढ्यातच आता मंजू आत्या पळत पळत येतात आणि दरवाजा लावून घेतात. ताई, ते पुरावा शोधू शकत नाहीत, हे तुझा भ्रम आहे आणि तुझा हा भ्रमाचा भोपळा ते कधीही फोडू शकतात असं म्हणते आता मंजू. हे काय बोलतेस तू मंजू असं म्हणते आता वसुहत्या. खरं तेच बोलतीये ताई असं म्हणते आता मंजू आत्या. तुम्ही दोघी ते खोलीत बसलाय आणि इथे डाव खेळत बसलाय आणि बाहेर काय चाललंय ते आता बघून आले मी असं म्हणते आता मंजू आत्या. काय असं म्हणते आता रम्या. मी आताच पार्थ, नंदिनी, काव्य आणि जीवाला एकत्र बघितलंय. ते चौघं असं काहीतरी करत आहेत. ते नक्कीच तुझ्या विरोधात काहीतरी शक्कल लढवत आहेत असं म्हणते मंजू आत्या. तर आता असं असेल ना तर वेळेस हाणून पाडलं पाहिजेत असं म्हणते आता वसुहत्या. ही वसुंधरा त्यांच्यापेक्षा 4 पावलं नेहमीच पुढे असेल. चौघे मिळून काहीतरी करतायत ना. आता बघा मी काय करते ते असं म्हणते आता वसुहत्या. चल जीवा प्लॅनला सुरुवात करूया असं म्हणत होता पार्थ. 1 मिनिट पार्थ, एकदम शांतपणे आणि पेशंटली तिच्याशी बोला. तू कितीही ट्रिगर करायचा प्रयत्न केला तरी तुमचा ताबा सुटू देऊ नका असं म्हणते आता नंदिनी जीवाला. तर आता जीवा नंदिनीच्या फोनवरनं कॉल करतो दीपकला. तर आता स्पीकरवर ठेवतो फोन जीवा. तर आता दीपकला कॉल येतो. नंदिनी असं म्हणतो आता दीपक. ए नंदू डार्लिंग असं म्हणतो आता दीपक. तर आता जीवा खूप चिडतो आणि काहीतरी म्हणणारच असतो. तेवढ्यातच आता त्याला पार्थनी नंदिनी पकडतात. बाय द वे तुझ्याकडे माझा नवीन नंबर कसा आला ग असं म्हणतो आता दीपक. हो 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 तू मला खूप मिस करत होतीस ना असं म्हणतो आता दीपक. बरोबर ना. एक्झॅक्टली कुठून मिळाला तुला माझा नंबर असं म्हणतो आता दीपक. का असं म्हणतो आता जीवा. तुला शॉक बसलाय का असं म्हणतो आता जीवा. ए कोण आहेस तू असं म्हणतो आता दीपक. ज्याने तुला फोडून काढलं होतं ना तोच आहे मी असं म्हणतो आता जीवा. नाव विसरलास का माझा आणि मार विसरलास का असं म्हणतो आता जीवा. तर आता दीपक हसायला लागतो जोरजोरात. ए तुझा मार जाऊ दे रे, तुम्हाला हात न लावता तुमच्यावर वार केलाय त्याचं काय असं म्हणतो आता दीपक आणि जोरजोरात हसायला लागतो. ऐक ना, परत काही साक्ष वगैरे द्यायची असेल ना तर बोलवा मला, बंदा हजीर है असं म्हणत होता दीपक. अरे आता तू कशाला, तुझा काय उपयोग नाही आता असं म्हणत होता जीवा, कारण तुझ्यापेक्षा खूप मोठा पुरावा घेऊन येणार आहे मी असं म्हणत होता जीवा. अरे माझ्यापेक्षा ना मोठा पुरावा कोणीच नाहीये, मीच आहे तुझा हुकुमी इक्का. पण काय आहे ना आता हा हुकुमी इक्का तुमच्या काहीच उपयोगाचा नाही असं म्हणत होता दीपक. आता मी घरी येऊन खरी कबुली जरी दिली ना तरी घरातल्यांचा कोणाचाच विश्वास त्यावर बसणार नाही असं म्हणत होता दीपक. आणि नंदिनीवर विश्वास ठेवायला तुम्हाला कोणताच पुरावा मिळणार नाही ओके असं म्हणत होता दीपक. कधी कधी एका सुद्धा बिनकामाचा निघतो आणि कधी कधी एखादा जोकर सुद्धा गेम जिंकून देऊ शकतो असं म्हणत होता जीवा. जोकर असं म्हणत होता दीपक. मला सांग तू काय एकट्यानेच नंदिनीला किडनॅप केलं होतं असं म्हणत होता जीवा. तुझ्या बरोबर होता ना तो ड्रायव्हर, साथीदार, जोकर, तोच जोकर असं म्हणत होता जीवा. काय रे बोलती बंद झाली असं म्हणत होता जीवा. ए कोण साथीदार असं म्हणत होता दीपक. तो ड्रायव्हर असं म्हणत होता दीपक. ए तो माझा साथीदार नव्हता, पैसे देऊन मदतीला बोलवलेलं मी त्याला असं म्हणत होता दीपक. अरे असू दे ना भाई, त्या गरजूला फक्त एकदाच गरज होती का, आता मी त्याला शोधणार, त्याला बोलतं करणार आणि लवकरच त्याला बेल नाही आयुष्यभराची जेल होईल असं म्हणत होता जीवा. ए जा रे, खोटे शोधणार आहात तुम्ही त्याला, त्याचं टेन्शन तू नको घेऊस. जशी तुझी कल्ली शोधून तुला फोडून काढलं होतं ना तसंच त्या साथीदाराला सुद्धा शोधून काढेन मी असं म्हणत होता जीवा. आणि आता नाही का तुझा हा नवीन नंबर मिळवला असं म्हणत होता जीवा. एक 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 मिनिट असं म्हणत होता जीवा. काय बोलावं सुचत नाहीये का हा असं म्हणत होता जीवा. नीट लक्ष देऊन ऐक, तुला शेवटची वॉर्निंग देण्यासाठी फोन केलाय. शेवटचे काही दिवस सुखाने जगून घे आणि हो खडी फोडायची प्रॅक्टिस करायला मात्र विसरू नकोस असं म्हणत होता जीवा. तर आता दीपक घाबरतो, कारण लवकरच तुला आणि तुझ्या वसुंधरा मॅडमना एकत्र खडी फोडायला पाठवणार आहोत आपण असं म्हणतो आता जीवा. हे खरंच त्या सँडीला शोधून काढतील का असं म्हणत होता दीपक मनातल्या मनात. काय घाबरला होता तो नालायक दीपक. अगं तुझा प्लॅन वर्क होतोय असं वाटतंय मला असं म्हणते आता काव्या. आता दीपक घाबरून त्याच्या साथीदाराला फोन करेल असं म्हणत होता पार्थ. आता हे सगळं वसुहत्या बाहेरून ऐकत असते आणि आता जीवा त्यांच्या
इन्स्पेक्टर साथीदाराला फोन करतील आणि ते दीपकचं लास्ट कॉल काढतील आणि त्या साथीदाराचा ॲड्रेस टेस्ट करतील असं म्हणते आता नंदिनी. तर आता हे सगळं स्वतः ऐकत असते आणि एकदा काय त्या साथीदाराचा ॲड्रेस टेस्ट झाला, आपण त्याच्याकडे जायचं आणि सगळं ते कबूल करून घ्यायचं. ऐकला तर ठीक, नाही ऐकला तर प्रेमाने किंवा धमकावून समजवू त्याला, असं म्हणत होता जीवा. तर आता वसवात्या खूप घाबरतात हे ऐकून. एकदा का तो आपल्या बाजूने आला की आपल्याला वसवात्याचा खरा चेहरा सगळ्या समोर आणता येईल असं म्हणत होता जीवा. म्हणजे हा प्लॅन आहे नंदिनीचा. जर दीपकने त्याच्या साथीदाराला फोन केला तर मी कायमचे अडकून पडेल असं म्हणते आता वसवात्या. नाही नाही नाही, काहीतरी केलं पाहिजे मला असं म्हणते आता वसवात्या. लगेच दीपकला फोन करून कळवलं पाहिजे की त्याला फोन करू नकोस. तेवढ्यातच आता वसवात्या जात असतात, तेवढ्यातच कामवाली बाई येते आणि आता तिचा धक्का लागतो वसवात्याला आणि सगळं पाणी त्यांच्या अंगावर पडतं. मूर्ख आहेस का ग असं म्हणून जोरात रडतात वसवात्या. मूर्खासारखी आलीस माझ्यासमोर. तर आता जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थला आवाज येतो वसवात्याचा आणि वसवात्या असं म्हणतात ते खोलीच्या आत बसून आणि उठतात ते बाहेर जाण्यासाठी. तर आता त्या पाण्याच्या बकेटमध्ये फोन पडलेला असतो वसवात्यांचा. फोन पडला ना माझा असं म्हणते आता वसवात्या. वसवात्या कशासाठी ओरडताय एवढं असं म्हणते आता काव्या. आणि आता नंदिनी म्हणते आशाताई कशाला ओरडताय एवढं. काय नाही, वसवात्या दाराच्या बाहेर थांबल्या होत्या आणि माझा धक्का लागला, त्यांचा फोन बारडीत पडला असं म्हणते ती बाई. आशाताई? वसवात्या आमच्या रूम बाहेर उभ्या होत्या असं म्हणते आता काव्या. हो असं म्हणते आता ती कांबली बाई. खोटं बोलू नकोस असं म्हणते आता वसवात्या. काय करत होता तुम्ही आत्याबाई आमच्या खोली बाहेर, काय करत होता असं म्हणते आता काव्या. तर आता दीपक म्हणतो रिस्क घेण्यात काहीच पॉईंट नाही आहे आणि हा सँडी कुठे आहे असं म्हणतो आता दीपक. तर आता दीपक म्हणतो जर हा सँडी जीवाच्या हाती लागला ना तर माझा खेळ तिथेच संपेल. नाही नाही, सँडीला फोन करायला हवा असं म्हणत होता दीपक. तर आता फोन लावतो दीपक सँडीला. तर आता इथे सँडी देवासमोर प्रार्थना करत असतो. देवा माझ्या बाळाला बरं कर, पुढचे 24 तास त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहेत असं म्हणत होता सँडी. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ कर असं म्हणत होता सँडी. माझ्या बाळाला वाचव आणि बरं कर असं म्हणत होतो. तेवढ्यातच आता सँडीला कॉल येतो दीपकचा. तर आता दीपकचा कॉल येतो सँडीला. सर हे हॉस्पिटल आहे, फोन सायलेंट करा असं म्हणते नर्स. सॉरी असं म्हणत होतो. तर आता सँडी कॉल घेतो. सँडी कुठेस तू? प्रॉब्लेम झाला रे असं म्हणत होता सँडी. माझं बाळ आजारी आहे. तर दीपक म्हणतो बरं तू एक्झॅक्टली कुठे आहेस? मुंबईतच आहे असं म्हणत होतो. मुंबईत कुठे आहेस असं म्हणत होता दीपक. काय झालं असं म्हणत होता सँडी. इतके डिटेल्स कशाला हवे तुला? अरे मी विचारतोय तेवढं सांग असं म्हणत होता दीपक. आहे इथेच दादरला असं म्हणत होतो. इथून सरळ स्टेशनला जा, गाडी पकड आणि इथून तडीपार हो असं म्हणत होता दीपक. सँडी म्हणतो काय बोलतोयस तू? इथे माझं बाळ आजारी आहे, त्याला पेटीत ठेवलंय. तुला पेटी भरून पार्सल करायची वेळ आणू नकोस माझ्यावर. मी सांगतोय तेवढंच कर असं म्हणत होता दीपक. मी सांगतोय तेवढं कर. जर तू इथून पार नाही झाला ना तर बाबा म्हणाला तुझं बाळ देखील राहणार नाही, लक्षात ठेव असं म्हणत होता दीपक. मुंबईतून गायब व्हायचं असं म्हणत होता दीपक. माझं लक्ष आहे तुझ्यावर असं म्हणत होता दीपक. आता काय करू मी असं म्हणत होता सँडी. इथे काय करत होतीस तू असं म्हणत होता पार्थ. माझा पहिला फोन बंद झालाय, तो चालू करू द्या म्हणते आता वसवात्या. नंतर बोलू आपण असं म्हणते ती. तुमच्या सोयींनी बोलायला मोकळे नाही बसलो आम्ही इथे असं म्हणते आता काव्या. तर आता इथे काव्या म्हणते कामवाली बाईला हा फोन येऊन तांदळात ठेवा, ठीक होईल. माझा फोन आहे तो असं म्हणते आता वसवात्या. नका चिंता करू फोनची असं म्हणते आता काव्या. तुम्हाला ठीक करते मी. काय करत होता आमच्या रूमच्या बाहेर असं म्हणून जोरात ओरडते आता काव्या. तू कोण होतेस मला विचारणारी? घर माझं आहे, मला हवा तिथे फिरेन मी असं म्हणते आता वसवात्या. अच्छा तुमचं घर आहे? स्वतःच्या घरात खोटेपणा करताना लाज नाही वाटली तुम्हाला असं म्हणते आता काव्या. माझी लाज काढतेस तू असं म्हणते आता वसवात्या. बस बस शांत हो काव्या असं म्हणते आता नंदिनी. कशाला बोलतेस त्यांना, शांत हो जरा. आणि आत्या तुम्ही शांत व्हा असं म्हणते आता नंदिनी. ही बघ ना काय असं म्हणते आता वसवात्या. अगं आत्या काय करतेस तू म्हणतो आता पार्थ. तर पहिला तुझ्या बायकोला समजाव, कसं मांजरीसारखी माझ्या अंगावर येते असं म्हणते आता वसवात्या. तुम्ही काळ्या मांजरीसारखं कशाला माझ्या रूम बाहेर घुटमळत असता असं म्हणते आता काव्या. मी तुला शेवटचं सांगतेय, माझा नाद सोड असं म्हणते आता वसवात्या. तर आता नंदिनी म्हणते शांत हो जरा. पार्थ जीवा ते महत्वाचं काम करत होता ते तेवढं करू नये ना प्लीज असं म्हणते आता नंदिनी. तर आता पार्थ आणि जीवा आत जातात. तर आता इथे वसवात्या जात असते तर आता काव्या तिचा हात पकडते आणि म्हणते चोरी पकडली गेली म्हणून पळ काढताय का? आज तर सोडणार नाहीये मी तुम्हाला असं म्हणते आता काव्या. कारण आता वसवात्या पळत असतात ना तिथून म्हणून. येवानं त्या दीपकने त्याच्या साथीदाराला फोन केला असेल. तू तुझ्या मित्राला फोन करून विचार असं म्हणत होता पार्थ. तर आता जीवा फोन लावतो तिच्या मित्राला. तर रिंग होती असं म्हणून सांगतो आता जीवा. मोरे बोलू शकतो असं म्हणत होता जीवा. आणि आता जीवा सांगतो काय करायचं आहे ते त्या इन्स्पेक्टरला आणि कुणाचं लोकेशन पाहिजे ते म्हणून. तर आता ऑपरेशन थिएटर बाहेर थांबलेला असतो सँडी. बाळाला आम्हाला पुन्हा पेटी ठेवायला लागणार आहे. बाळाची कंडिशन खूप खराब आहे, क्रिटिकल आहे आणि येणारे 24 तास खूप इम्पॉर्टंट आहेत बाळासाठी असं म्हणलेली असते ना डॉक्टर. सगळं आठवतं आता त्या बाईच्या भावाला म्हणजे सँडीला. तर आता जीवाने पार्थला दाखवत. तर आता जीवा म्हणतो मला लवकरात लवकर त्या मोहितचा रिवट यायला हवा आणि काही करून मला त्या
ड्रायव्हरचा ऍड्रेस हवा आहे असं म्हणतो आता जीवा. तर येईल येईल असं म्हणतो आता पार्थ. येईल जीवा, एवढा उतावीळ हो नकोस, डोकं शांत ठेवून आपल्याला काम करायचं आहे. नंदिनीने मग अशी काय सांगितलंय लक्षात आहे ना असं म्हणतो आता पार्थ. हात सोड माझा असं म्हणते आता अवस्वात्या. काय दादागिरी करणार आहेस का माझ्यावर असं म्हणते आता अवस्वात्या. तुम्ही असं वागला तर दादागिरी करायला सुद्धा मी मागे नाही हटणार असं म्हणते आता काव्या. आणि मुळात माझ्या रूम बाहेर उभे राहून माझ्या रूम मधलं सगळं बोलणं ऐकणाऱ्यांवर मी कशी दादागिरी करते ना ते दाखवलंच पाहिजे असं म्हणते आता काव्या. काव्या बस शांत हो जरा, शब्दानी शब्द वाढू नकोस असं म्हणते आता नंदिनी. दुसरं तुला येतंय तरी काय असं म्हणते आता अवस्वात्या काव्याला. तुम्हाला काय येतं असं म्हणते आता काव्या. दुसऱ्यांची लग्न मोडणं, दुसऱ्यांच्या लग्नातनं त्यांना किडनॅप करणं आणि काय काय करता तुम्ही, खून खंडणी दरोडे असं म्हणते आता काव्या. तर असं वस्वत्या म्हणते आणि गप्प बस हा असं म्हणते आता वस्वत्या. तर आता नंदिनी म्हणते अगं काव्या तू तरी गप्प बस ना, जर तू इथून तडीपार नाही झाला ना तर तुला बाबा म्हणायला तुझं बाळ देखील राहणार नाही, लक्षात ठेव असं म्हटलेलं असतं ना. दीपक आठवत असतं ते सँडीला. तर आता आपला फोन बाहेर काढतो आणि त्याचं सिम कार्ड बाहेर काढून टाकतो, तो सिमच तोडून फेकतो असं म्हणतो आता तो सँडी. म्हणजे हा दीपक माझ्यापर्यंत पोचूच शकणार नाही असं म्हणतो आता सँडी. तर आता जीवाला कॉल येतो, मोरेचा फोन आहे असं म्हणतो आता जीवा. तर आता जीवा कॉल घेतो. हॅलो, सापडला काय साथीदाराचं लोकेशन असं म्हणतो आता जीवा. काय असं म्हणतो आता जीवा. ओके असं म्हणतो तो. काय झालं असं म्हणतो आता पार्थ. शेट असं म्हणतो आता जीवा. याला काय अर्थ आहे का असं म्हणतो आता जीवा. अरे झालं काय ते तरी सांगशील असं म्हणतो आता पार्थ. त्या साथीदाराचा फोन अचानक डिस्कनेक्ट झालाय असं म्हणतो आता जीवा. डिस्कनेक्ट झाला म्हणजे मोरे का बोलला असं म्हणतो आता पार्थ. मोरे तेच म्हणत होता की 80% काम झालं होतं पण अचानक फोन डिस्कनेक्ट झाला, ह्याचा अर्थ एकतर त्याने कार्ड तोडला असेल किंवा फोन डिस्ट्रॉय झाला असेल, काय कळलं तर सांगतो असं म्हणतो आता तो मोरे जीवाला. अरे शेवटचा होप होता हा साथीदार आपला आणि नंदिनी निर्दोष आहे हे सिद्ध कसं करणार होता आपण असं म्हणत होता जीवा. आता फक्त एक पुरावा मिळू दे आत्याबाई. जा ग आती शाणी कुठली, म्हणे पुरावा मिळून दाखवते. आणखीन मी काय काय करू शकते हे सगळं आज दाखवायला लावू नका मला असं म्हणते आता काव्या. का असं म्हणते आता वसवत्या. महागात पडेल असं म्हणते आता काव्या. का मला धमकी देतेस असं म्हणते आता वसवत्या. बस करा आता, काय चाललंय असं म्हणतो आता जीवा. हिला समजाव ना असं म्हणते स्वतःने पळून जाते तिथून. काव्या प्लीज असं म्हणते आता नंदिनी. जीवा काय झालं का तुमचं बोलणं असं म्हणते आता नंदिनी. हो झालं, त्याच्या साथीदाराने त्याचा मोबाईल कार्ड दोन्ही डिस्ट्रॉय केलं असं म्हणत होता जीवा. शेवटची संधी होती आपल्याकडे, त्याच्यापर्यंत पोचण्याची तीही गेली असं म्हणत होता जीवा. तर आता अवस्वत हे सगळं लांबून ऐकत असते आणि मग खुश होत असतात त्या हे सगळं ऐकून. चला देवाने माझी साथ दिली असं म्हणते आता वसवत्या. आता त्या साथीदाराने सिम कार्ड तोडलाय म्हणजे तो सापडण्याचा प्रश्नच नाही असं म्हणते आता वसवत्या. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. त्या दिवशी आरती घेण्यासाठी सगळेजण तुझ्या पुढे हात पुढे करून उभे होते आणि आज एकटी आहेस तू असं आता वसवत्या नंदिनीला म्हणत असता देवासमोर थांबून. त्या साथीदाराला फक्त जीवा आणि नंदिनी यांनीच पाहिलंय, आपण त्या माणसाला ओळखत नाही असं म्हणत पार्थ काव्याला. तर आता तेवढ्यातच नंदिनीला कॉल येतो त्या बाईचा जी नंदिनीच्या आश्रमामध्ये काम करत असते. तर ती म्हणते फोनवरनं की माझ्या वहिनीला बाळ झालंय ग, ते बाळ जन्मतात काचेच्या पेटीत आहे, तुम्ही सांगा तुम्ही कुठे आहात, मी आता तिथे येते असं म्हणते नंदिनी त्या बाईला. तर आता प्रेक्षक हो सँडी तिथंच असतो. तर आता बहुतेक नंदिनीला सँडी तिथंच भेटेल. तर खूप इंटरेस्टिंग होणार आहेत पुढचे भाग. तर बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.